लक्ष्मीतरू हा एक बहुउपयोगी, जलद वाढणारा व आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा वृक्ष आहे. या वृक्षाला पॅराडाईस ट्री किंवा ऑइल सीड ट्री असेही संबोधले जाते. लक्ष्मी या नावामुळे तो संपत्ती व समृद्धीचे प्रतीक मानला जातो. विशेषतः शेतकऱ्यांसाठी हा वृक्ष दीर्घकालीन उत्पन्नाचे साधन ठरतो. लक्ष्मीतरू साधारण 10 ते 15 मीटर उंच वाढतो. त्याचे खोड मजबूत व सरळ असते. पाने लांबट, टोकदार आणि गर्द हिरव्या रंगाची असतात. फुले लहान, पांढरट किंवा पिवळसर रंगाची येतात. या वृक्षाची फळे सुरुवातीला हिरवी आणि पिकल्यावर काळसर जांभळी होतात. प्रत्येक फळांमध्ये एक बी असते आणि त्या बियांमध्ये 60 ते 75% तेलाचे प्रमाण आढळते. हा वृक्ष उष्ण व उपोष्ण हवामानात चांगला वाढतो. कमी पाऊस, कमी सुपीक जमीन आणि कोरडवाहू भागातही तो सहज तग धरतो. त्यामुळे पडीक किंवा कमी उत्पादन देणाऱ्या जमिनीत लक्ष्मीतरूची लागवड फायदेशीर ठरते. लागवडीनंतर साधारण 5 ते 6 वर्षांनी उत्पादन सुरू होते आणि पुढील 30 ते 40 वर्षे उत्पन्न मिळू शकते. लक्ष्मीतरूच्या बियांपासून मिळणारे तेल खाद्यतेल म्हणून, तसेच बायोडिझेल, साबण, रंग, वॉर्निश आणि सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी वापरले जाते. तेल काढल्यानंतर उरलेला चोथा सेंद्रिय खत म्हणून उपयोगी पडतो. याचे लाकूड हलके व मजबूत असल्यामुळे फर्निचर आणि इंधनासाठीही वापरले जाते. औषधीदृष्ट्या देखील या वृक्षाला महत्त्व आहे. पाने व साल पारंपरिक औषधांमध्ये वापरली जातात. काही ठिकाणी त्वचा रोग, ताप व पचनासंबंधी तक्रारींवर त्यांचा उपयोग केला जातो. तसेच हा वृक्ष पर्यावरण संरक्षणासाठी उपयुक्त आहे. तो मातीची धूप रोखतो. तसेच हा वृक्ष पर्यावरण संरक्षणासाठी उपयुक्त आहे. तो मातीची धूप रोखतो, जमिनीची सुपीकता सुधारतो आणि वातावरणातील कार्बन शोषून घेतो. अशा प्रकारे लक्ष्मीतरू हा वृक्ष आर्थिक, औषधी व पर्यावरणीय दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. भविष्यातील शाश्वत शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी या वृक्षाची लागवड मोठ्या प्रमाणावर करणे आवश्यक आहे. धन्यवाद.